बाळूमामाची वागणूक. राजकारणात मोठा गोंधळ होईल, कोरोनापेक्षा मोठा आजार येणार. 100 वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल. देशाच्या राजकारणात गोंधळ होणार. जातीवाद राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येणार. राष्ट्रांमध्ये वाद चालतील. रेल्वे, मोठे वाहने धडकाधडकी होतील. कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पहाटेचं पाणी येईल. बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. जगात सत्य फासावर जाईल. 12 वर्षाची मुलगी आई होईल. तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल. 34 वर्षाचे म्हातारपण येणार. राजगुंडांचा येणार. भारत देश जगावर राज्य करेल. समान नागरिक कायदा देशात सुरू होणार. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. कर्नाटक राज्याच्या जंगलात मोठा भूकंप पडेल. वाघ, साप, जंगलातील पक्षी प्राणी गावात येतील. जीवनाच्या वाटेवर किती काटे भेटले. आपले म्हणणारेही कधी परके वाटले. डोळ्यात अश्रू, मनात हजार घाव. तेव्हा ओठांवर आलं फक्त बाळूमामा तुमचंच नाव. जेव्हा नशिबाने सारे दरवाजे बंद केले, तेव्हा मामांनी विश्वासाचे दिवे पेटवले. हात रिकामे होते, मन मात्र खचलेलं. मामांच्या कृपेने पुन्हा जगणं फुललेलं. जग पैशामागे धावत राहिलं. माणुसकीचं मोल कोणी विसरून गेलं. पण ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दिवा जळतो, त्याच्या आयुष्यात बाळूमामा शांतपणे उभे राहतात. संकट आली, माणसं दूर गेली. आशेची किरणही क्षीण झाली. तेव्हा मन हळूच म्हणालं एकच शब्द, बाळूमामा आता तुमचाच आधार. जीवनात सुख दुःख येत राहणार. वेळ कधी हसणार, कधी रडवणार, पण श्रद्धेचा हात कधी सोडू नकोस. मामांच्या नावानं प्रत्येक अंधार उजळणार. बाळूमामाच्या नावानं चांगलं. विश्वास ठेवलास तर आयुष्यालाही नवी दिशा मिळेल.